तुम्हाला माहीत आहे का की 95% लोक चुकीचं कलिंगड घेतात, त्यामुळे कलिंगड गोड आणि लाल निघत नाही. तर ही सोपी ट्रिक बघा. आज आपण अगदी 2 मिनिटात बघता क्षणी प्यावासा वाटणारा थंडगार कलिंगड ज्यूस बनवत आहोत. सगळ्यात आधी कलिंगड हातात घेतलं की ते जड लागलं पाहिजे, म्हणजे ते रसाळ आणि गोड असतं. आणि हा पिवळा डाग बघा, तो जितका गडद तितकं कलिंगड लाल असतं. आता या कलिंगडापासून अगदी 2 मिनिटामध्ये थंडगार ज्यूस कसा बनवायचा ते पाहू. आता हे कलिंगड सुरुवातीला कट करून घ्यायचं. कट करताना बघा मी अशा छोट्या छोट्या पोर्शनमध्ये हे कलिंगड कट करत आहे. आणि पाहिलेत का तुम्ही, बघा हे कलिंगड अगदी लाल आहे आणि गोड सुद्धा आहे. बघा असे 2 तुकडे केले. मी आज कलिंगड ज्यूस करण्यासाठी अर्धा कलिंगड वापरणार आहे. अर्ध्या कलिंगडाचे मी असे 3 भाग करून घेतले. आता कलिंगडाचा जो काळ्या पाटीचा भाग आहे तोही आपल्याला काढून टाकायचा आहे. आता कलिंगडाचा एक भाग आहे त्याचे परत 2 भाग केले आणि नंतर त्याचा साईडचा भाग सुद्धा आपल्याला एकदम इझिली बघा या ट्रिकने अगदीच लगेचच झटपट कलिंगडाचं काळी पाट लगेच निघली जाते. आणि असे सगळे काळी पाट काढून घ्यायची. आता फक्त आपल्याला कलिंगडाचा गाभा मिळतो, तर त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे. कलिंगडातील बिया सुद्धा मी अशाच ठेवलेल्या आहेत. आता हे तुकडे सगळे एका बाउलमध्ये काढून घेऊ. कलिंगडाचा दुसरा भाग जो होता तोही त्याच पद्धतीने कट करून घ्यायचा आणि त्याचे पण असे तुकडे करून घ्यायचे. या कडक उन्हाळ्यामध्ये असा थंडगार कलिंगड ज्यूस आपण पिलाच पाहिजे, कारण कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हा ज्यूस पिल्यानंतर आपल्याला शरीरात पाण्याची कमतरताही भासत नाही. उरलेले कलिंगडाचे 2 भाग सुद्धा मी असे बघा लहान तुकड्यांमध्ये कट करून घेतले. आता हे कलिंगडाचे तुकडे आपण मिक्सरमध्ये घालू. कलिंगडाचे तुकडे जास्त असल्यामुळे मी हे 2 बॅचेसमध्ये फिरवणार आहे. ते मुठभर धुतलेली पुदिन्याची पाने पण घालू आणि बर्फाचे काही तुकडे मी घातलेले आहेत आणि 1 चमचा रोज सिरप घालत आहे. त्यामुळे आपल्या शरीराला थंडावा मिळतो. आता यामध्ये 2 चिमूट चाट मसालाही घालते, परंतु हे सगळं साहित्य जे आपण घालतो ते प्रमाणातच घालायचं. एखादं साहित्याचं प्रमाण जास्त झालं तरी कलिंगड ज्यूसची चव ही नैसर्गिक राहत नाही. ते मी चवीनुसार काळं मीठही घालून घेतलं, पण साधं मीठ घातलं नाही कारण मी चाट मसाला घातलेला आहे. इथे मी अर्धा लिंबाचा रसही घातलेला आहे की त्यामुळे हे कलिंगड ज्यूस हे अधिक रिफ्रेशिंग आणि चटकदार बनतं. तसेच जास्त फ्रेश आणि ब्राईट पण दिसतो. मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून अगदी मिक्सरमध्ये अर्धा मिनिटासाठी हे सगळं साहित्य फिरवून घेतलं. इथे तुम्ही पाहू शकताय की बघा हा ज्यूस आपला तयार झालेला आहे. एकदम लाल कलर आलेला आहे आणि एका मोठ्या गाळणीमध्ये घालून एका बाउलमध्ये हा ज्यूस गाळून घेतला. अशाच प्रकारे उरलेले कलिंगडाचे तुकडे सुद्धा मिक्सरमध्ये अर्ध्या मिनिटासाठी असेच फिरवून घेतले आणि गाळणीमध्ये असेच गाळून घेतले. तुमच्या लक्षात आलं का की मी या ज्यूसमध्ये अजिबात साखर घातलेली नाही, कारण हे कलिंगड अगोदरच गोड आहे. त्यामुळे या ज्यूसमध्ये शक्यतो साखर घालू नका, कारण या ज्यूसची नैसर्गिक चवच छान लागते. ज्यूस सगळं मी गाळून घेतला आणि सगळे यातल्या बिया वगैरे ह्या गाळणीमध्ये राहिलेल्या आहेत त्या आपण काढून टाकू. आता यामध्ये अजून 1 चमचा मी रोज सिरप घालते, कारण हा ज्यूस जास्त आहे त्यामुळे चव सुद्धा बॅलन्स मध्ये येते. आता इथे सब्जा सीड सुद्धा मी 5 मिनिटापूर्वीच भिजत ठेवल्या होत्या, त्याही घालून घेते. असे सब्जा सीड्स ज्यूस मध्ये घातल्या की एक तर चव छान लागते आणि दुसरं म्हणजे शरीरात जी आपल्यात उष्णता असते ती कमी होण्यास मदत होते. सगळं साहित्य छान मिक्स झालेलं आहे आणि इथे आपला थंडगार असा रिफ्रेशिंग करणारा कलिंगड ज्यूस तयार आहे. हा ज्यूस उन्हाळ्यामध्ये थंड ठेवायला मदत करतो आणि डिहायड्रेशनसाठी अगदी बेस्ट आहे. पहा किती सुंदर रंग आलेला आहे. हा ज्यूस नैसर्गिक, फ्रेश तसेच हेल्दी सुद्धा आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा, कमेंट्स करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर सुद्धा करा. अशा सोप्या आणि युजफुल किचन टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतर भेटूयात अशाच छान रेसिपीजमध्ये. धन्यवाद.